नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा खूपच चिडलेली असते. तेव्हाच तिथे वल्लरी आणि प्रेरणा येतात आणि तेजाला असं चिडलेलं बघून तेजाला विचारायला लागतात की नक्की काय झालं आहे. तेव्हा तेजा वैतागत म्हणते की काय आहे ना, तुमच्या बॉससाठी तुम्ही किती काही करा त्याला कमीच वाटतं. सतत नुसती कटकट कितीही काम करा त्याची कटकट चालूच असते. त्यामुळे मी ठरवले मी आता ती नोकरी सोडणार आहे आणि मी वेगळं काहीतरी करणार आहे. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की काय, अहो नोकरी सोडली तर काय करणार आहे तुम्ही. तेव्हा तेजा म्हणते की ॲक्च्युली इतके दिवस विचार करतच होते की मी काय करू शकते. आज मिठ्ठू आली ना घरी तेव्हाच सुचलं मला आणि मला माझं उत्तर मिळालं. तेव्हा प्रेरणा विचारते की काय काय उत्तर मिळालं तुला. तेव्हा तेजा म्हणते की आता मी ॲक्टिंग करणार. तेव्हा प्रेरणा आणि वल्लरी खूपच हसायला लागतात. तेव्हा तेजा आश्चर्याने त्या दोघींकडे बघायला लागते. आता वल्लरी तेजाला म्हणते की तुम्ही आणि ॲक्टिंग करणार, काय बोलताय तुम्ही. तेव्हा तेजा म्हणते की अरे तुम्ही हसताय काय, अंडर एस्टिमेट करू नका मला तुम्ही. मी ठरवलं ना जर तर मी मिठ्ठूपेक्षाही भारी ॲक्टिंग करून दाखवू शकते. आता तुम्ही हसतच आहात ना, हसा. आता बघा मी काय करते, मी माझं मस्त ऑडिशन शूट करते आणि मोठ्या प्रोडक्शन हाऊसला पाठवते. ते पाठवलं ना की बघ असा ॲड मिळणार ना मला. तेव्हा प्रेरणा म्हणते की मग आता करूनच दाखवतो ॲक्टिंग, बघतो आम्ही पण. तेव्हा तेजा म्हणते की मला न जमायला काय झालं त्यात काय एवढं मोठं रॉकेट सायन्स आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो करूनच दाखवा आता ऑडिशन. आणि अजून एक गोष्ट, पहिलं ही ऑडिशन ना मिठ्ठूताई बघतील आणि त्यांचं अप्रुव्हल आलं की मगच पुढे प्रोडक्शनला पाठवा. तेव्हा तेजा म्हणते की चॅलेंज ॲक्सेप्टेड असं म्हणून ती ॲक्टिंग करून दाखवायला लागते. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा तेजाची ॲक्टिंग बघून खूपच हसायला लागतात. तेव्हा तेजा वैतागून म्हणते की हे बघा मिठ्ठू, बघ ना आता तूच बघ, या दोघींना हे सगळं सोपं वाटतं असं म्हणून तर त्या तिघी मिठ्ठूकडे बघायला लागतात. मिठ्ठू मात्र त्या तिघींना काहीच रिस्पॉन्स देत नाही. तेव्हा त्या तिघींनाही खूपच वाईट वाटतं. आता तेजा परत म्हणते की मी अजून एकदा ट्राय करते. आता मिठ्ठूसुद्धा बघायची ना कॅमेरा अँगल, लाईट चांगली येते की नाही, तर मी इथे बसून ट्राय करते असं म्हणून ती एका खुर्चीवरती बसून ॲक्टिंग करायला लागते. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा तेजावरती हसायला लागतात. आता तेजा खूपच चिडते आणि म्हणते की मिठ्ठू तूच सांग यांना काय आहे, यांना हे सगळं सोपं वाटते गं. हे स्क्रिप्ट लिहिणं, स्वतः काहीतरी इम्प्रोवाईज करणं किती कठीण असतं. सांग जरा त्यांना, ॲक्टर्सची टीम आहे ना आपली, आपल्या बाजूने बोल थोडं असं म्हणून ती मिठ्ठूला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की मिठ्ठू अगं बोल ना काहीतरी. आता मिठ्ठू यावर काहीच रिस्पॉन्स देत नाही. हे बघून तिघींनाही खूप वाईट वाटतं आणि तिघीही खूप इमोशनल होतात. आता तेजा रडत म्हणते की मिठ्ठू यार बोल ना काहीतरी, ॲक्टिंग तुझा आवडता विषय आहे ना, मग तूच बोलणार ना, अजून कोण बोलणार आहे. तेव्हा वल्लरीसुद्धा म्हणते की हो ना, बोला ना मिठ्ठूताई, कसं वाटलं तुम्हाला यांचा परफॉर्मन्स. प्रेरणासुद्धा म्हणते की मिठ्ठू अगं बोल ना काहीतरी, बघितलं ना तू, आम्ही ऑडिशन शूट केली ती पण या तेजाची, कसं करते ती, तू सांग ना तिला की असं नसतं करायचं, हवं तर ओरड आम्हाला पण बोल ना गं काहीतरी असं म्हणून ती खूपच रडायला लागते. आता वल्लरी प्रेरणा आणि तेजाला समजावत म्हणते की हे बघा तुम्ही दोघीही असा धीर नका सोडू. मिठ्ठूताई आता खूप अवघड परिस्थितीतून जात आहेत. आपल्याला फक्त आता प्रयत्न करायचे आहेत की त्या लवकर या सगळ्यातून बाहेर निघतील आणि ही अशा नका सोडू, सगळं काही ठीक होणार आहे. तर आता यानंतर आपण पाहतो की मनोज एकटाच बाहेर फिरत असतो. तेव्हाच आता वल्लरी तिथे येते आणि त्याला विचारते की अहो काय झालं आहे, तुम्ही इथे अशा फेऱ्या का मारत आहात, काय झालं आहे तुम्हाला, कसला विचार करत आहात, जेवायचं नाही आहे का तुम्हाला, चला बरं. यावर मनोज म्हणतो की हो आलोच असं म्हणून तो परत टेन्शनमध्ये येऊन तिथेच बसतो. तेव्हा वल्लरी त्याला विचारते की अहो काय झालं आहे, काही टेन्शन आहे का तुम्हाला. आता मनोज अडखळत म्हणतो की नाही मी येतो. तेव्हा वल्लरी मनोजला हसत सांगते की अहो तुम्हाला माहिती आहे का आता वरती काय घडलं ते, अहो नुसत्या गमती सुरू आहेत वर. तेजाताई ते मिठ्ठूताईंना बोलता यावं, त्यांनी काहीतरी रिस्पॉन्स द्यावा म्हणून खूप प्रयत्न करत आहेत. चक्क जाहिरातीची खोटी ऑडिशन देत आहेत त्यावरती. हसून पोट दुखायला लागलं आमचं. आता तुम्ही असताना तर तुम्हालाही हसायला आलं असतं, मला खात्री आहे. मिठ्ठूताई आता लवकरात लवकर बोलायला लागतील. मला काय वाटतं माहिती आहे का, मिठ्ठूताईंना आता सगळं काही कळत असणार आहे, फक्त त्यांना बोलता येत नाही आहे काहीतरी. आता मनोज वल्लरीला मध्येच थांबवत म्हणतो की बस ना, बस झालं तुझं
मैत्रीण पुराण. तेव्हा वल्लरी मनोजला आश्चर्याने विचारते की काय काय झालं आहे तुम्हाला असं अचानक. यावर मनोज म्हणतो की नाही तर काय, त्या मैत्रिणीसाठी तुझं स्वतःचं असं काही आयुष्य उरले की नाही, तुझ्या मनात सतत त्यांचाच विचार असतो. तेव्हा वल्लरी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की असं का वाटत आहे तुम्हाला. यावर मनोज म्हणतो की नाही तर काय, आपला संसार, आपलं घर, गावची आठवण येत नाही का तुला. वल्लरी तेव्हा म्हणते की नाही असं काही नाही आहे. आता मनोज वल्लरीला म्हणतो की हे बघ वल्लू, मिठ्ठूताई आता घरी आल्या आहे, तुझं इथलं काम संपलेलं आहे. मला आता असं वाटते की तू सासरचा विचार करायला हवा. मनीषाचं लग्न आहे, आई एकटी या वयामध्ये किती राबणार आहे, सगळ्याच गोष्टी अशा सांगाव्या लागतात का तुला. तेव्हा वल्लरी अडखळत म्हणते की हे बघा सासूबाईंची दगदग होते याची मला पूर्ण जाणीव आहे. आता यावर मनोज म्हणतो की आहे ना जाणीव, मग माझ्यासोबत गावी चल, बाकी मला काही माहिती नाही, तू गावाला चल. आता वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते आणि मनातच विचार करते की बापरे, यांना काय झाले अचानक, सारखं गावाला चल असं का सांगत आहेत. आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी मिठ्ठूजवळ बसलेली असते आणि ती रडत मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठूताई, तुम्हाला सोडून गावाला जाऊ वाटत नाही हो, फक्त एकदा मी गावाला जाण्याआधी माझ्याशी बोला ना, म्हणजे मी निश्चित मनाने गावाला जाईल, बोला ना एकदा माझ्याशी. असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की मला माहिती आहे मी गावाला का जाते आहे, हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला, म्हणून सांगते आहे मिठ्ठूताई. अहो माहिती नाही आहे, पण आजकाल यांचं वागणं ना खूप बदलून गेलं आहे. काय झालं आहे नक्की काय माहिती. आधी मला म्हणाले होते की आपल्या संसारा एवढीच केस, तुझी मैत्री तेवढीच महत्त्वाची आहे, तुला इथे थांबायची गरज आहे, या सगळ्यांना तुझी गरज आहे. पण आता अचानक काय झालं आहे त्यांना काय माहीत, सारखं आपलं मला गावाला परत चल एवढंच बोलत आहे, काय करू मी, मला खरंच काहीच सुचत नाही आहे. असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता तितक्यात तिथे प्रेरणा येते आणि वल्लरीला असं रडताना बघून म्हणते की आमच्या मिठ्ठूताईंना कोणी असं रडून त्रास देत आहे. तेव्हा वल्लरी रडत म्हणते की सॉरी प्रेरणाताई, ते मी परत गावाला जाते आहे ना म्हणून. आता यावर प्रेरणा म्हणते की सॉरी म्हणण्यासारखं काहीच नाही आहे गं त्यात, पण काय गं वल्लरी, तूच आम्हाला सांगत होतीस ना की मिठ्ठूच्या अवतीभोवती आपण प्रसन्न वातावरण ठेवलं पाहिजे आणि आता तिच्याशीच बोलते आहे असं रडून, त्यापेक्षा माझ्यासोबत बोलून मन मोकळं कर ना. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं आहे तुमचं, चुकलंच माझं, मिठ्ठूताई एवढ्या दिवसांनी आपल्या घरी परत आल्या आहेत ना, त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहवलंच नाही मला. आता प्रेरणा म्हणते की मी समजू शकते वल्लरी, पण मिठ्ठू आपल्याला काही रिस्पॉन्स देत नसली तरी आपण जे काही बोलतोय ना ते तिला व्यवस्थित कळतंय, ते माहिती आहे ना आपल्याला. म्हणजे मी बोलल्याचं वाईट वाटून घेऊ नको तू, पण आपल्या आयुष्यातली दुःख आपण नको शेअर करायला तिच्याशी. यावर वल्लरी म्हणते की बरोबर आहे तुमचं, मी पुन्हा असं नाही करणार. आता प्रेरणा विचारते की सगळं ठीक आहे ना वल्लरी, काय झालं आहे नक्की. तेव्हा वल्लरी खूपच इमोशनल होते, पण ती स्वतःला सावरते आणि म्हणते की काही नाही, एवढं काही नाही झालं. हे बघा, मला एवढ्या गोष्टीची खात्री आहे की मी इथे नसताना तुम्ही मिठ्ठूताईंची खूप चांगली काळजी घ्याल, पण श्वेताताईंची पण घ्या ना. आता प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की स्वामी, वल्लरी इथे नसताना तेजा काही श्वेताला भेटायला जाणार नाही, म्हणजे ही जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली आहे. वल्लरीचं म्हणणं बरोबर असलं तरी श्वेताचा विरोध करणाऱ्या युवराज साहेबांबरोबर मी काम करते आहे, ही गोष्ट श्वेताला खटकली असेल ना, मग कोणत्या तोंडाने जाऊ मी तिला भेटायला. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की वल्लरी गावी जाण्यासाठी तयारी करत असते. आता प्रेरणा तिला विचारते की वल्लरी झाली ना सगळी तयारी, घेतलंय ना सगळं काही सामान व्यवस्थित. आणि ती वल्लरीला टिफिन देते आणि सांगते की हे घे, मी तुझ्यासाठी आणि मनोज भाऊजींसाठी जेवण दिलं आहे, तुम्ही वेळेवर जेवून घ्या. आता तेव्हा वल्लरी म्हणते की थँक्यू. आता प्रेरणा विचारते की काय गं, मनोज भाऊजी अजून आले कसे नाहीत. यावर वल्लरी सांगते की येतच असतील, रस्त्यात आहेत. आता तेजासुद्धा तिथे येते आणि म्हणते की वल्लरी एवढे दिवस थांबली होतीस, पण आता मिठ्ठूसाठी तुझी सगळ्यात जास्त जेव्हा गरज आहे तेव्हा गावाला निघून चालली आहेस. अगं मिठ्ठूची जबाबदारी आपल्यावर, तिला बरं करायचं आहे ना, तिची काळजी घ्यायची आहे. आणि रागाने म्हणते की ह्या मॅडम गावाला निघून चालल्या आहेत. यावर वल्लरी म्हणते की मला समजत आहे तेजाताई तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा तेजा चिडून म्हणते की अगं समजते तर मग थांब ना. आणि म्हणते की वल्लरी, मी असं म्हणत नाही आहे की तू आत्तापर्यंत तिच्यासाठी काहीच केलं नाही, पण लग्नाला वेळ आहे ना अजून, का मनोज तुला फोर्स करतो आहे तिकडे येण्यासाठी. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला यातलं आता काही सांगू शकत नाही, मी आता फक्त एवढंच सांगते की मी मिठ्ठूताईंसाठी रोज फोन करत जाईन, तुम्ही काळजी घ्या त्यांची. आणि ती प्रेरणाला एक चिठ्ठी देते आणि म्हणते की प्रेरणाताई, या चिठ्ठीमध्ये माझ्या आजीने सांगितलेले सगळे नुसके आहेत,
मिठूताईसाठी खरंच खूप मदतीचे ठरतील हे. तेजा आता खूपच चिडलेली असते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की तेजाताई, अहो मी असं निघताना गप्प नका म्हणा बसू, सोडून द्या ना हा विषय, का रागवताय माझ्यावर. आता प्रेरणा म्हणते की वल्लरी मी समजवते तिला नंतर, आता तुला प्रवासाला जायचं आहे ना, तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि इथली काळजी तर अजिबात करू नकोस. आम्ही दोघी आहोत ना, आम्ही सगळं मॅनेज करू. आजपर्यंत मनोज भाऊजींनी तुला नेहमी सपोर्ट केला आहे सगळ्या बाबतीत, आता त्यांचं मन नको तोडूस. आता तेव्हा तेजा म्हणते की बाय द वे मिठूसाठी मी एक छोटा प्लॅन केला होता, म्हणजे केला आहे, ते सांगणारच होते मी तुम्हाला. आता प्रेरणा आणि वल्लरी दोघी तेजाकडे काय प्लॅन आहे म्हणून बघायला लागतात. तितक्यात आता डोअरबेल वाजते. आता तेजा जाऊन दरवाजा उघडते तर हर्षित आलेला असतो. आता तो फुले घेऊन आलेला असतो. आता हर्षितला बघून वल्लरी आणि प्रेरणा एकमेकींकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता प्रेरणा आश्चर्याने विचारते की हर्षित दादा तुम्ही. तेव्हा हर्षित प्रेरणाला विचारतो की मिठू कुठे आहे ती. तेजा आता हर्षितला सांगते की ती आतमध्ये. आता हर्षित आतमध्ये जातो. तेजा, प्रेरणा आणि वल्लरीसुद्धा त्याच्यासोबत आतमध्ये येतात. आता हर्षित मिठूजवळ जाऊन बसतो. तेजाला मात्र या दोघांना एकत्र बघून खूपच वाईट वाटतं. आता प्रेरणा मिठूला म्हणते की मिठू बघ तुला भेटायला कोण आलं आहे. आता तेजासुद्धा मिठूला आवाज देऊन म्हणते की मिठू अगं बघ हर्षित आला आहे आता, आणि खूपच इमोशनल होत म्हणते की तुला आवडतो ना, आणि तुला माहिती आहे का तुझ्या आवडीची फुलं घेऊन आला आहे, बघ पटकन, नाही तर त्याला वाईट वाटेल. आता प्रेरणा म्हणते की मिठू एकदा बघ तरी, हर्षित दादा हँडसम दिसत आहेत एकदम, बघ ना त्यांच्याकडे. आता सगळेच खूपच इमोशनल झालेले असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की हो तुम्ही म्हणता ना नेहमी तुमच्या पिक्चरमधल्या हिरोसारखे दिसत आहेत, ते बघा ना त्यांना. आता तेजा सांगते की आणि हो तुझ्या फेवरेट पॅटर्नचं जॅकेटसुद्धा घालून आलं आहे तो, बघ तरी एकदा. आता हर्षित खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो की मिठू तू जर बोलली नाहीस ना तर मी इथून जाणार नाही. मिठू खूप दिवस झालं वाट बघितली तुझ्या बरं होण्याची, पण आता नाही, एकदा माझ्याकडे बघ, तुझ्या तोंडून एक शब्द ऐकण्यासाठी माझे कान तरसत आहे, काहीतरी बोल ना. तेव्हा सगळेच खूपच इमोशनल झालेले असतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.